नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना सुखद धक्का. महिना संपण्यापूर्वीच होणार पगार. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका. कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. कर्मचाऱ्यांना एक सुखद धक्का बसणार आहे, कारण बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात. कर्मचाऱ्यांचे 2-2 महिने लेट होणारे पगार कर्मचाऱ्यांसाठी नित्याचीच बाब झालेली आहे. मे महिन्याचा पगारही साधारणतः जून महिन्याच्या अंतिमला मिळतो, पण आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसणार आहे. कुणीही मागणी न करता, निवेदन न देता चक्क पगार आता खात्यात जमा होणार आहे, आणि तेही महिना संपण्याच्या 2 दिवसापूर्वी. शिक्षणाधिकारी, कधी वित्त व लेखा अधिकारी, तर कधी कोषागार कार्यालयात निवेदने देत राहतात. तरीही पगार हमखास लेट होत असतात. DDO 1 पासून तर DDO 2 पर्यंत पगार बिले जाता जाता महिना संपतो, आणि त्यानंतर पंचायत समितीत कार्यवाही आणि पुढे जिल्हा परिषदेतली कार्यवाही. यात वेळ निघून जातो आणि सारी प्रक्रिया आटोपल्यानंतर कोषागार कार्यालयातून पगार रवाना होतात. परंतु आता पगारासाठी स्टेट बँकेचे ई-कुबेर प्रणाली वापरली जात आहे, आणि त्याचे संनियंत्रण हैदराबादवरून केले जाते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने आता पंचायत समिती ते जिल्हा परिषदेतील यंत्रणेला अगदी वेळेवर कामे पूर्ण करावी लागतात, आणि त्याचाच परिणाम म्हणून आता मे महिन्याचे पगार उशिरा तर सोडाच, अगदी महिना संपण्याच्या आतच जमा होणार आहेत. पगाराची ई-कुबेर प्रणाली वापरताना आता एखाद्या कर्मचाऱ्यांचा खाते क्रमांक जरी चुकला तरी संपूर्ण पगार खोळंबतो, आणि हे प्रकार यापूर्वी घडले आहेत. त्यामुळेच आता विभागाने अगदी विभागनिहाय आढावा घेत प्रत्येक कर्मचाऱ्यांचे खाते क्रमांक तपासून घेतले आणि त्याची खातरजमा करून घेण्यात आली. त्यातूनच आता मे महिन्याचा जूनमध्ये जमा होणारा पगार चक्क आता 30 मे रोजी जमा होणार आहे. सर्व शिक्षकांचे पगार महिन्याच्या 1 तारखेलाच त्यांच्या खात्यात जमा करावे असा नियम आहे. याबाबत 2016 मध्ये राज्य शासनाने GRही निर्गमित केला, परंतु जिल्हा परिषद अपवाद वगळता कधीही 1 तारखेला पगार जमा झालेला आहे, तर उलट 2-2, 3-3 महिने विलंब झालेला आहे. परंतु आता ई-कुबेर प्रणालीच्या वापराने 1 तारखेच्याही आधी पगार जमा होणार आहेत. पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी रहा. नमस्कार.